बैल नसल्यानं भाऊ आणि मुलगा झुंपला अवताला। वसमतच्या शिरळी येथील अल्पभूधारक शेतकऱ्यावर आली वेळ। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी खयूम पटेल यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील शिरळी येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याकडे बैल नसल्यानं त्यांच्यावर अवताला चक्क आपला भाऊ आणि मुलाला झुंपण्याची वेळ आली। हा शेतकरी सध्या हळदीच्या लागवडीची तयारी करतोय। वसमत तालुक्यातील शिरळी येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी पुणगे यांच्या नावे सुमारे 2.5 एकर शेती आहे। पत्नी, मुलगा, एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे। त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतो। याशिवाय मुलांचं शिक्षण देखील शेती आणि रोजमजुरीवर केलं जातं। या शेतात विहीर देखील आहे। मागील 20 ते 25 वर्षापासून ते शेती करतात। यापूर्वी शेती करताना बैल जोडी मागून पेरणी व इतर कामे करत होते। त्या बदल्यास त्या शेतकऱ्याकडे मजुरीचं काम करावं लागत होतं। मात्र मुलांचं शिक्षण, उदरनिर्वाह करणं कठीण होत असल्यानं पारंपरिक पिकांऐवजी त्यांनी विहिरीच्या पाण्याचा उपयोग करण्यासाठी हळद लागवडीचा निर्णय घेतला। मात्र हळदीच्या बेडची कामं ट्रॅक्टरनं होत नसल्यानं त्यांच्या पुढे मोठी अडचण निर्माण झाली। त्यानंतर आता सर्वांच्याच पेरण्या राहिल्यानं बैल जोडी देण्यासही कोणी तयार नाही। त्यामुळे बैल जोडीसाठी थांबल्यास पेरणी आणि लागवडीला उशीर होईल, त्यातून उत्पादनामध्ये घट होईल। यामुळे त्यांनी भाऊ आणि मुलास अवताला झुंपलं। तर मुलगा बाहेर गावी गेल्यावर नात्यातील एका मुलास सोबत घेऊन त्याला अवतावर झुंपून हळदीसाठी बेडवर पुल्या पाडण्यास सुरुवात केली आहे। दरम्यान आता पाऊस झाल्यानंतर या बेडवर हळदीची लागवड करणार असल्याचं देखील शेतकरी बालाजी पुणगे यांनी सांगितलं। 1/2 एकर शेतामध्ये हळद लागवड करणार असून उर्वरित शेतीमध्ये सोयाबीन आणि इतर पिके घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। पेरणीची लगबग झाल्यानंतर रोज मजुरीच्या कामावर जात असल्यानं उदरनिर्वाहाचा प्रश्न कसाबसा सुटत असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। सध्या मुलगा 12वी उत्तीर्ण झाला असून मुलगी उच्च शिक्षण घेते। दोघांनाही उच्च शिक्षण घेण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला। त्यासाठी मिळेल ते कष्ट करण्याची तयारी असल्याचं पुणगे यांनी यावेळी सांगितले।